सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील आंबुडे गावाजवळ 31 जुलै रोजी कन्हेरे नदीला आलेल्या महापुरात वाहून गेलेल्या आनंदा पारखे व त्यांचे पुत्र दिनेश पारखे यांचा अद्यापही शोध लागलेला नाहीये। सलग 6 दिवस उलटूनही दोघांचा तपास न लागल्याने पारखे कुटुंबासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आंबोडे येथे पारखे कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे व सांत्वन केलंय। यावेळी त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधत सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिलाय। मंत्री जयकुमार रावल यांनी प्रशासनाला शोध मोहीम अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या। तसेच शासनाच्या वतीने पारखे कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्यात येईल आणि आवश्यक ती शासकीय मदत तातडीने उपलब्ध करून दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान बेपत्ता पिता पुत्रांचा शोध सुरू असून प्रशासनाकडून विविध यंत्रणांच्या माध्यमातून शोध मोहीम राबवण्यात येत आहे। स्थानिक नागरिकही शोध कार्यात सहकार्य करत आहेत। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। अल निनोचा एक भयंकर प्रकार या आपल्या पंचाडे गावामध्ये आपण पाहिला की अचानकपणे सकाळी मोठा एक नदीमध्ये धोका आला आणि त्या माध्यमातून जवळपास 4 लोक, वडील आणि त्याचे 3 मुलं वाहून गेले। सुदैवाने 2 मुलं कुठतरी पुढे अडकून थांबले आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला। पण दुर्दैवाने वडील आणि एक 3रा मुलगा अजून त्याचा ट्रेस लागलेला नाही। SDRF हा सातत्याने प्रयत्न करते की ते व्यक्ती कुठे आहेत, जिवंत आहे, वारले आहेत, काय त्यांना शोधण्याचा। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये परिवारावर फार मोठी शोककळा ही पसरली आहे। एक प्रकारचा आधार देण्यासाठी आम्ही इथे आलो। सरकार यांच्या पाठीशी उभं आहे आणि तात्काळ येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांना जे काय आपलं कॉम्पन्सेशन आहे ते तात्काळ यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येईल। सगळ्या प्रकारची मदत करण्यात येईल। त्याचबरोबर आम्हाला तिथे एक शाळा जी आहे ती नदीपात्रामध्ये दिसते आणि ती जर कधी असा परत पूर आला, मोठा धोका विद्यार्थ्यांना होऊ शकतो, चिमुकले मुलं असतात। आणि म्हणून जिल्हा परिषदेला मी तात्काळ सूचना दिल्या की नवीन जागा आयडेंटिफाय करून शाळांचं स्थलांतर झालं पाहिजे। पूल वगैरे इतर ज्या डॅमेज झाले त्याला दुरुस्त करून घेण्याचा आपण प्रयत्न करणार। जे आपलं मटेरियल आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपल्याला करता येतं, पण जी जीवितहानी झाली ती दुर्दैवाची आहे। आणि म्हणून या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होणं आणि गावाला मदत करण्यासाठी संदर्भात आजचा दौरा पण आयोजित केला।